नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे वाड्यातील ती भयंकर खोली. कथेचे मूळ नाव आहे ती खोली. कथेच्या लेखिका आहेत मेघा शिवेकर. कथेला आता सुरुवात करू. आज रखमा आजींना जाऊन 2 महिने झाले होते, पण त्या सतत आपल्या सोबतच आहेत असं शोभाला वाटत होतं. स्वाभाविकच होतं ते. ती जन्माला येण्यापूर्वीपासून रखमा आजी घरी कामाला होत्या. त्या घरातल्या एक सदस्यच होत्या जणू. अगदी लहानपणापासून ते शोभाचं लग्न होईपर्यंत आणि नंतर आर्याच्या जन्मापर्यंत न थकता रखमा आजींनी निरंतर त्यांचं संगोपन केलं होतं. लहानपणी शोभाचे आईवडील कामाला गेले की दिवसभर त्या दोघीच एकमेकांना असायच्या. आर्या जन्माला आली तेव्हा आर्याला 3 महिने तळ हाताच्या फोडासारखं जपलं होतं रखमा आजींनी. जेव्हा शोभा आर्याला घेऊन सासरी निघाली तेव्हा किती भावुक झाल्या होत्या रखमा आजी. लवकर ये पोरी परत असं म्हणत 20 रुपयांची चुरगळलेली नोट त्यांनी शोभाच्या हातात दिली होती. पोरीला झबलं घे माझ्याकडून असं त्या म्हणाल्या होत्या. शोभाचे गडगंज बागायती माहेर आणि धनाढ्य सासर जरी असलं तरी ती 20 रुपयांची चुरगळलेली नोट मोलाची होती शोभाला. इतर कामाप्रमाणे त्या खोलीची देखभाल सुद्धा आजींनी निरंतर केली होती. इतर कामांपेक्षा त्याच एका खोलीच्या देखभालीचं कामच जास्त अवघड होतं. इतकी वर्ष त्यांनी ते काम चोख केलं होतं. अधूनमधून शोभा माहेरी जायची तेव्हा ती आजींना बघायची. तिला जाणवलं होतं की आजी आता थकत चालल्या होत्या आणि एके दिवशी मोरीमध्ये पाय घसरून त्या पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यातच त्यांचा जीव गेला. आर्याला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती म्हणून आज बऱ्याच दिवसांनी शोभा तिच्या माहेरी आली होती. पण रखमा आजींशिवाय तिला सगळं सुन्न सुन्न वाटत होतं. रखमा आजींच्या जागी अजून कोणी मिळालं नाही का ग? शोभाने आईला विचारलं. नाही ग, रखमा आजीसारखं माणूस लवकर मिळेल का तूच सांग. शिवाय आपलं काम, त्याबद्दलची माहिती, त्याची घ्यायची काळजी सगळं करणारं कोणी मिळणं वाईच अवघडच वाटतंय. शोभाची आई खिन्न स्वरात म्हणाली. मिळेल, आणि मी आता आहे ना 2 महिने इथे. मी घरातलं आणि बाकीचं काम बघेन, तू बाहेरची कामं सांभाळ, शोभा म्हणाली. तू माहेरी आराम कराया आलिया आणि कामं कसली करती? तुला का उगाच एवढं शिकवलंय? आराम कर बाय माझी, मिळेल कुणीतरी, शोभाची आई म्हणाली. आई लेकीच्या गप्पा झाल्या. दिवस मावळतीला आला होता. काहीच वेळात शोभाचे वडील कामावरून आले. जेवण वगैरे उरकून सगळे झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच वाडीवरच्या टांगेवाल्या मावशी आल्या. त्यांनी परसातूनच आवाज दिला. हाय का कुणी घरात? त्यांचा आवाज ऐकून शोभाने त्यांना आत बोलावलं. या ना मावशी आत, शोभा म्हणाली. काय ग शोभा, कधी आलीस? यंदा पाहुणं नाही आलं का? मावशीनं विचारलं. अहो मावशी, मी कालच आले. माझे हे कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेलेत. थोड्या दिवसांनी येतीलच, शोभा म्हणाली. बरं बरं. शोभा, जरा आईला बोलव, ही जना आहे. म्हटलं भेट घालून द्यावी, मावशी म्हणाल्या. आई गेलीये शेजारच्या गावात, संध्याकाळी येईल. आणि जना कोण? शोभा म्हणाली. जना? ये जना, इकडे ये बाई, तुझी ओळख करून देते. शोभा, ही जना माझ्या लेकीकडे कामाला भरती शहरात. आता लेक आणि पाहुणं गेलंय कुठंतरी परदेशात. तुझी आई सांगत होती कामाला कोणीतरी पाहिजे हाय. म्हटलं जना आपली घरचीच हाय, चांगलं काम करती, एकदम टाप टीप, लय स्वच्छ काम हाय तिचं. तवा तिला इकडे बोलवून घेतली, मावशी म्हणाल्या. बरं झालं मावशी, तिला सगळी माहिती दिली आहे का गावातली? शोभा म्हणाली. अगं कसली माहिती, वाईच पोटाला झळ बसली की सगळी कामं होतात बघ. कामाला अजिबात कमी पडणार नाही ती, चांगली हाय, ठेवून घ्या.
बिचारीला कोण नाही. इथं राहील, तुकडा खाईल, 4 पैसा हाताशी राहील तिच्या. माझा शब्द घे, मावशी म्हणाल्या. अहो मावशी, तसं नाही, ते सगळं ठीक आहे, पण ताईसाहेब, मी करल समद काम, काय बी तक्रारीला जागा देणार नाही. 2 तुकडं खाऊन इथंच झोपल. जना शोभाचं वाक्य मध्येच तोडत म्हणाली. अहो पण ताईसाहेब, भरोसा ठेवा. जना पुन्हा शोभाचे वाक्य मध्ये तोडत म्हणाली. आता शोभाचा नाईलाज झाला. तरी देखील दुपारी आर्या झोपली की तिला सगळ्या कामाची पूर्व कल्पना आणि खास करून त्या खोलीची माहिती देऊन मग तिला समजावू असा शोभाने विचार केला. शोभा, आई तिकडच थांबणार आहे का? रातच्याला महादूची वरात आहे, सगळं गाव तिकडच जाणार आहे. गाव जेवण आहे ना? मावशी म्हणाल्या. हो, आई तिकडेच थांबणार आहे. मग आई आणि दादा जेवण करून येतील घरी, शोभा म्हणाली. तू बी चल की मग, बकर कापणार आहेत म्हणे, मावशी म्हणाली. नको नको, आम्ही घरीच थांबू दोघी, शोभा म्हणाली. बर बाय, येते मी. जना, ही आपली लोक आहेत, काम चांगलं कर ग बाय, येते मी. इतके बोलून टांगेवाल्या मावशी निघून गेल्या. जना साधारण शोभाच्याच वयाची होती. तेल लावून सापून चोपून बसवलेले केस आणि मागे मानेवर घट्ट आंबाडा, जीर्ण झालेली तरी नीट नेटकी नेसलेली साडी चोळी. तिचा टापटीपणा तिच्या ठेवणीतून जाणवत होता. जना, तू हातपाय धुवून घे, मी चहा करते, मग बोलू आपण, शोभा म्हणाली. मी करते की चहा ताईसाहेब? जना म्हणाली. नको, तू आज आराम कर, मी चहा ठेवते, मग बोलू आपण, शोभा म्हणाली. इतक्यात शेजारच्या पाटलीणबाई आल्या. शोभा, तू येणार नाही म्हणे आज रातीला वरातीला? अगं, माझी सून पोटाशी हाय, अजून तशी लांब हाय तारीख, पण तरी तू घरी हाय तर लक्ष ठेव घराकडं. गावचे पाटील आम्ही, त्यामुळे काय करणार, वरातीला जावं तर लागणारच, पण तू हाय हाकेवरती तर नजर असू दे. तसा शेर्पा हाय राखणेला, पाटलीणबाई म्हणाल्या. हो आहे, मी ठेवेन लक्ष, असे म्हणून शोभाने त्यांना निश्चिंत राहण्याचं सांगितलं. जना हातपाय धुवून आली. शोभाने तिला चहा दिला. जना, तू कामाला हो म्हणण्याआधी मी काय सांगते ते ऐक, शोभा म्हणाली. हा, बोला ना ताईसाहेब, जना म्हणाली. तसे शोभा बोलू लागली. हे बघ, आधी तुला सगळं घर दाखवते, सगळ्या कामाची माहिती देते, मग तू ठरव काय करायचं ते. मला तुला सगळं सांगितल्याशिवाय असं कामावर ठेवणं योग्य वाटत नाहीये. तू बघितलंस ना केवढं मोठं घर आहे, त्यात एवढ्या खोल्या आहेत, शिवाय त्या खोली. शोभाचं वाक्य मध्येच तोडत जना म्हणाली. ताईसाहेब, मी कामाला काम कुचार नाही, केवढं बी मोठं घर असं नका, मी कमी नाही पडणार. मला टापटीप लय आवडते, लय स्वच्छ काम आहे माझं. 2-4 दिवस राहू द्या मला, आणि तरी बी काम नाही आवडलं तर सपशेल जाईन मी निघून, पर नाही म्हणू नका. नवऱ्यानं टाकली मला, पोर बाळ नाही, पर लोकांची पोरं लय सांभाळली आहेत मी. स्वतःचं घर नाही, पण लोकांची घरं स्वतःच्या घरासारखी ठेवलीत मी. घर नाही आणि माझं कोण जगात बी नाही, इथं डोक्याला आसरा मिळेल, जना म्हणाली आणि डोळ्याला पदर लावून रडू लागली. तिला कसं सांगावं इथलं काम, शोभा विचारात पडली. तिनं ठरवलं, आपण तिला 1-2 दिवस ठेवून घेऊ आणि हळूहळू या कामाची कल्पना देऊ. मग ती जे ठरवेल ते ठीक, तोपर्यंत त्या खोलीत मात्र तिला पाठवायला नको, शोभाने मनात विचार केला. ठीक आहे जना, मात्र काही दिवस मी सांगते तेच काम कर, दुसरे काम मी हळूहळू सांगेन तुला, शोभा म्हणाली. एवढ्यात आर्या आली. आई, अगं भूक लागली, आर्या म्हणाली. तशी जना ताडकन उठली आणि म्हणाली. ताईसाहेब, स्वयंपाकघर दाखवा, मी स्वयंपाक सुरू करते. चल, दोघी मिळून करू, तुला कुठे काय आहे ते दाखवायला लागेलच ना मला. आर्या बाळा, थोडा वेळ हा, मी आवाज देते सगळं झाल्यावर, तू खेळ तोपर्यंत, शोभा म्हणाली. ती आणि जना स्वयंपाकघरात गेल्या आणि स्वयंपाक करायला लागल्या. तसेही त्या तिघीच होत्या. पटकन स्वयंपाक उरकून त्यांनी जेवण करून घेतलं. ताईसाहेब, मोरी दाखवा,
भांडी घासून घेते लागलीच. जना म्हणाली, अगं आत्ताच जेवण झालंय, आराम कर, नंतर दोघी मिळून घासू, आणि तुला घर दाखवायचंय अजून. शोभा म्हणाली, ताईसाहेब, घर घरासारखंच, कुठं पळून जात आहे व्हय? काम झालं की दाबा, आधी काम करून घेते, आणि एक तरी काम मला करू द्या की. जना म्हणाली. जनाला जणू स्वतःचं काम दाखवून द्यायचं होतं. कदाचित तिला तिचं नोकरीतलं स्थान हवं तेवढं लवकर पक्क करायचं होतं, म्हणून ती सगळी कामं ओढवून घेत होती. शोभाने तिला परस दाखवलं. एका बाजूला मोठ्या झाडाच्या खाली सावलीत दगडी बांधकाम केलं होतं. तिथे पाण्याचा नळ होता. 2 निळे ड्रम पाण्याने भरून ठेवले होते. एका बाजूला मोरीचं पाणी जावं म्हणून वाट केलेली होती. त्याच्या थोडं पुढे आळूची पानं लावली होती, आणि पुढे भली मोठी बाग होती. एका बाजूला आर्या तिथेच खेळत होती. जनाने पदर खोचला, भांडी घेतली आणि घासायला लागली. तसं शोभा घरामधली आवरावर करायला लागली. जनाने भांडी स्वच्छ घासली आणि परसाच्या आतल्या बाजूला जिथं ऊन येत होतं तिथे वाळायला ठेवली. तिने भांड्यांची मांडणी अगदी सुरेख केली होती, अगदी आरास मांडावी तशी. ती लख्ख भांडी उन्हाच्या किरणांनी चांदीसारखी चमकत होती. त्यानंतर तिने पूर्ण मोरी धुवून घेतली, घासणी स्वच्छ करून सुकवत ठेवली. खराट्यानं बाग झाडून घेतली. सगळा कचरा उचलून एका बाजूला ठेवला. मग मोरीपाशी येऊन तिने तिचे हातपाय स्वच्छ धुतले. सुकलेली भांडी उचलली आणि स्वयंपाकघरात आली. जना, अगं किती छान भांडी मांडली होतीस मगाशी, शोभा म्हणाली. तिचं कौतुक झालं तसं जना म्हणाली, ताईसाहेब, मी हेच सांगते कवापासून, मला हे काम करायला लय आवडतं. बरं, जरा चहाचं सामान दाखवा. उन्हं खाली आलीत. चहा करते अन मग लागते स्वयंपाकाला. मला सांगा काय करायचं रातच्याला? मोठ्या बाईसाहेब, मोठे साहेब आणि आपण तिघी, बरोबर ना? अगं हो हो, आत्ताच एवढं काम केलंस, बाकीची कामं पण हळूहळू कर. आणि रात्री आपण तिघीच आहोत जेवायला. आई आणि दादा जेवायला नाहीयेत, ते वरातीला जाणार आहेत, शोभा म्हणाली. जनाला चहाचं सामान देऊन आणि रात्रीला काय स्वयंपाक करायचा हे सांगून शोभाने भाजी निवडायला घेतली. जनाला शक्य तेवढी मदत करावी, त्यात आपला सुद्धा वेळ जाईल तेवढाच, असा विचार शोभाने केला. दिवे लागणीची वेळ झाली. जनाने स्वयंपाक सुरू केला. तोच शेर्पा जोर जोरात ओरडत आला, शोभाताय, ओ शोभाताय. काय रे शेर्पा, शोभा म्हणाली. शेर्पा खूप घाबरला होता. आव लवकर चला, आमच्या वहिनी साहेबांना कळा सुरू झाल्या वाटतं, शेर्पा म्हणाला. काय म्हणतोस? चल मी आलेच. जना, मी पटकन जाऊन येते शेजारी, आर्याकडे बघ, शोभा म्हणाली आणि ती शेजारी गेली. पण काही मिनिटातच ती परत आली. जना, पाटलाच्या सुनेला बरं वाटत नाहीये, तिला उभं पण राहता येत नाहीये, तिची तब्येत फारच बिघडलीये. मी तिला दवाखान्यात नेते, तिला ऍडमिट करते आणि पटकन येते. तुम्ही दोघी जेवून घ्या, शोभा घाईतच जनाला म्हणाली. ताईसाहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका, तुम्ही या जाऊन, मी इकडे बघते, जना म्हणाली. अरे शेर्पा, ही बैलगाडी कशाला काढली, मोटार काढ, शोभा म्हणाली. शोभाताय, आज वरात आहे ना, पाटील मोटार घेऊन गेलेत, शेर्पा म्हणाला. अरे देवा, बर चल सावकाश जाऊ, मी बसते तिच्यासोबत मागे, पण सावकाश घे, शोभा म्हणाली. शोभाच्या डोक्यात मात्र विचारांनी गर्दी केली होती. शहरात किती वेगळं असतं. घरची गाडी नसेल तर रिक्षा वगैरे मिळून जाते. शिवाय इथे गावात अजून घरगुती फोन, ते पण धड चालत नाहीत. जना नवीन, तिच्यापाशी आपण आपली पोर सोडून आलोय. तिच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. कशी ठेवेल आपल्या पोरीला ती? काही करणार तर नाही ना? पळवून तर नेणार नाही ना? कशी नेईल पळवून? टांग्यावाल्या मावशी आहेत की, त्यांना पकडेन मी लगेच. असे असंख्य विचार शोभाच्या डोक्यात येत होते. ह्या सर्व विचारांनी शोभाला घाम सुटला. त्यातच तिने संध्याकाळी शेर्पा येण्याआधी ती खोली उघडली होती आणि गडबडीत त्याला परत कुलूप लावायचं ती विसरली होती. जना तिकडे जाणार तर नाही ना, ह्या विचाराने शोभाच्या डोळ्यासमोर अंधारी आली.
आर्याला त्या खोलीत जायचं नाही एवढं माहीत आहे, पण का ते तिला नाही माहीत. उत्सुकतेपोटी ती तिकडे गेली तर शोभाला काही सुचत नव्हतं. नाही ते विचार तिच्या डोक्यात येऊ लागले. एकीकडे पाटलाची सून विव्हळत होती, तिला प्रचंड वेदना होत होत्या. इतर वेळेस गावात माणसं असतात, आज गाव जेवण, सगळं गाव वरातीला गेलेलं. तिला जेवढी काळजी पाटलाच्या सुनेची होती तितकीच घराचीही होती. एकदा तिला ऍडमिट केलं, डॉक्टरांकडे दिलं की आपण लागलीच परत जाऊ असं तिनं ठरवलं. बैलगाडीमुळे आणखी उशीर होत होता. पाटलाच्या सुनेचं विव्हळणं आणखी वाढत चाललं होतं. ती काहीतरी बडबडत होती, पण काहीच कळत नव्हतं. शोभा तिला धीर देत होती, तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. काही वेळात दवाखाना आला. एक वॉर्डबॉय आणि एक डॉक्टर तिथे होते. इतर वेळी त्या दवाखान्यात कुणी येत सुद्धा नव्हतं. घरगुती उपचारांवरच सगळं चालायचं. आणि नर्स तर कलवरी, म्हादूची बहीण, ती 3-4 दिवस सुट्टीवर होती. डॉक्टरने सगळं चेक केलं. यांना ऍडमिट करून घेतो, डिलेव्हरीची वेळ आलीये, पण त्यांच्यासोबत कुणी बाई माणूस थांबलं तर बरं होईल, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, मी थोडा वेळ थांबते, शोभा म्हणाली. शोभाचं आता सगळं लक्ष घराकडे लागलं होतं. आई पण आणि शेजार धर्म, माया आणि माणुसकी यात ती अडकली होती. जना आणि आर्याने ती खोली फक्त उघडू नये, सगळे वाईटच विचार तिच्या डोक्यात येत होते. एवढ्यात आतून पाटलाच्या सुनेची किंकाळी ऐकू आली. तशी घाबरून शोभा जागची उठली आणि तिच्या जवळ जाऊन उभी राहिली. तिचा हात तिने हातात घेतला. तसं पाटलाच्या सुनेने डोळे उघडले आणि ती शोभाकडे बघू लागली. तिचे ते मोठे डोळे, तिचा तो अवतार, तिचा तो पांढरा फट्ट चेहरा आणि तिची ती थंड नजर. आणि त्यातच ती काहीतरी बडबडू लागली. शोभाला, डॉक्टरला काहीच कळत नव्हतं. ती थंड नजरेने शोभाकडे बघत होती आणि काहीतरी बोलत होती. आता ती चेहऱ्याचे वेडेवाकडे हावभाव करू लागली. तिचा आवाज बदलला. ती विचित्र हसू लागली आणि म्हणाली, निघालं 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 बाहेर, ये घरी, वाट बघते. आणि जोर जोरात हसू लागली. शोभा खूप घाबरली. डॉक्टरने शोभाला बाहेर जायला सांगितलं. तिला कळून चुकलं होतं, हे काहीतरी वेगळं आहे. पाटलाच्या सुनेचे डोळे, तिचा पांढरा चेहरा आणि तो आवाज, तिला जे दिसलं होतं आणि जाणवलं होतं त्यामुळे शोभाला आता एक क्षण सुद्धा तिथे थांबवत नव्हतं. काय निघालं? काय म्हणत होती ती? मी बरोबर ऐकलं का? घरी ये म्हणून? की मला घरी जायची घाई आहे म्हणून मला तसं ऐकू आलं? शोभाच्या डोक्यात विचार चमकून गेले. तिला काहीच कळत नव्हतं. तिने शेर्पाला तिला घरी सोडायला सांगितलं. ती दवाखान्यातून बाहेर पडत होती, मात्र आतून पाटलाच्या सुनेच्या किंकाळण्याचा, जोरात हसण्याचा आणि बडबडण्याचा आवाज येत होता. निघालं निघालं, बाहेर निघालं, असंच ती बडबडत होती. शोभा बैलगाडीत बसली. आता तिला घरची वाट अजूनच लांब वाटत होती. बाहेर बऱ्यापैकी अंधार झाला होता. दुतर्फा शेत असल्यामुळे हवेतला गारवा आणखीच जाणवत होता. पण अशा थंडीत पण शोभाला घाम सुटत होता. बैलांच्या गळ्यातल्या घंटीचा खुळखुळ आवाज त्या शांततेत नकोसा वाटत होता. रस्त्याच्या बाजूची मोठमोठी झाडं आणि त्यांच्या पारंब्या तिला भीतीदायक वाटत होत्या. वर डोळे करून त्यांच्याकडे बघायची हिंमत सुद्धा तिला होत नव्हती. दवाखान्यात जे काही घडलं, जे काही तिनं ऐकलं आणि पाहिलं ते मनात न आणण्याचा प्रयत्न ती करत होती. घर जवळ येत होतं, मात्र सगळं तिच्या डोळ्यासमोर येत होतं. पाटलाची सून काय म्हणत होती? घरी सगळं ठीक असेल ना? आर्या, जना कशा असतील? आणि ती खोली? शोभाच्या मनात विचार येत होते. इतक्यात निघालं निघालं, बाहेर निघालं या आवाजाने दचकून शोभा भानावर आली. शेर्पा बैलगाडी चालवता चालवता पाठमोरं फिरला. त्याचे सुद्धा डोळे मोठे झाले होते. थंड चेहरा आणि तोच आवाज. शेर्पा शोभाकडे बघून जोर जोरात हसू लागला आणि चेहऱ्याचे वेडे वाकडे हावभाव करू लागला. शोभा खूप घाबरली.
तिने बैलगाडीतून उडी मारली आणि ती धावतच घराकडे पळू लागली. तिने जे बघितलं होतं ते खरं होतं की खोटं तिला कळत नव्हतं, पण नक्कीच काहीतरी अघटित घडत होतं. ती पूर्ण जोर लावून घराकडे पळत सुटली. मागून बैलांच्या गळ्यातील घंटीचा खुळखुळ आवाज येतच होता. शोभा धापा टाकत घराच्या अंगणापाशी पोचली. एरवी नीटनेटकं असणारं ते घराचं अंगण का कुणास ठाऊक आत्ता मात्र उजाड दिसत होतं. आत दिवे लागले होते, पण घराचं दार सताड उघडं होतं. घराच्या सगळ्या खिडक्या उघड्या होत्या. दिवाणखान्याच्या खिडकीतून कवडशासारखा प्रकाश बाहेर पडत होता. एक थंडावा होता त्या हवेत. शोभाच्या अंगावर शहारे आले. ती दाराकडे पळत जाऊ लागली. मात्र काहीतरी विचित्र होत होतं. ती जितक्या जोरात घराच्या दिशेनं जायचा प्रयत्न करत होती तितकीच ती मागे खेचली जात होती. तिला असं वाटत होतं की पुढून आपल्याला जोरात कुणीतरी ढकलतंय आणि मागून आपल्याला कुणीतरी खेचतंय. मात्र शोभा पूर्ण शक्तीने पुढे जायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात घरातून तिला आर्याचा जोरात आवाज आला. आई! शोभाला अक्षरशः रडू फुटलं. ती ओरडत होती, पण तिच्या तोंडून आवाजच फुटत नव्हता. तिने पुन्हा सर्व शक्तीनिशी घरात पळायचा प्रयत्न केला. पुढे मागे करत ती दरवाजापाशी पोचली. त्याच क्षणी तिला जे पुढून मागून खेचल्यासारखं वाटत होतं ते थांबलं. तिने दिवाणखान्यात पाहिलं. दिवाणखाना एकदम नीटनेटका आवरून ठेवला होता. वस्तू व्यवस्थित मांडून ठेवल्या होत्या. डाव्या हाताची बैठकीची छोटी खोली झाडून पुसून व्यवस्थित मांडून ठेवली होती. तिनं आर्याला आवाज दिला. आर्या, आर्या! तोच माडीवरून आवाज आला. निघालं, निघालं! शोभाने माडीवर धाव घेतली. माडीवर जाण्याची शिडी चढताना शोभाला कसल्याशा अस्तित्वाची जाणीव होत होती. तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचं जाणवत होतं. माडीवरून खालच्या दिशेला थंड हवा वाहत होती. ती शिडी चढत असताना तिला परसाच्या दिशेने आवाज आला. शोभा! शोभा दचकली, पण तिला माडीवर जायचं होतं. आर्या, जना कुठेच दिसत नव्हत्या. शिवाय माडीवरून आवाज आला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती खोली माडीवरच होती. ती जसजशी वर चालली होती तसतशी स्वयंपाकघरात भांड्यांची पडझड व्हायला लागली. त्या आवाजानं शोभा दचकत होती. तिला घामाच्या धारा लागल्या होत्या. शेवटी ती माडीवर पोचली आणि तिने पाहिलं त्या खोलीचं दार उघडं होतं. शोभाच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. अंगातून त्राण गेल्यासारखं वाटलं. ती आर्या, आर्या असे ओरडत त्या खोलीपाशी गेली. तिने आत डोकावून पाहिलं. त्या 3 कप्प्याची झाकणं उघडली होती. शोभा खूप घाबरली. तिने तिच्या गळ्यातील मायेला हात लावला तशी ती जोरात वेगाने खाली फेकली गेली. शोभा विवळत उठली. तिच्या पाठीला मार लागला होता. मात्र आर्या आणि जनासाठी तिला उठावंच लागणार होतं. तिला कळून चुकलं होतं की आई आणि दादा येईपर्यंत तिलाच आता हे सगळं सांभाळावं लागणार आहे. पण कसं माहीत नाही. पण तिने प्रयत्न चालूच ठेवले. ती पुन्हा माडीवर जायला शिडी चढू लागली. तेवढ्यात तिला पुन्हा कुणीतरी ढकलल्यासारखं झालं. ती पुन्हा कशी तरी उठली आणि तिची नजर वर गेली. जना. हो, जनाच होती ती. पण तिचा हा अवतार. शोभाच्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं आणि ती प्रचंड घाबरली. जना रांगत खाली येत होती आणि तेही उलटी. तिचा पाठीचा भाग खाली आणि पोट वरच्या दिशेला होतं. हातपाय उलटे होते. तिचे केस शिडीवर लोंबकाळत होते आणि उलट चेहऱ्याने ती खाली रांगत येत होती. शोभा घाबरून मागे सरकली. सरकन रांगत येऊन जना शोभा पुढे उभी राहिली. तिची साडी अर्धी निघालेली होती. केस विस्कटलेले होते. डोळे मोठे झाले होते. तिचा चेहरा अगदी पांढरा फट्ट झाला होता आणि ती शोभाकडे थंड नजरेने बघत होती. शोभाने हिम्मत करून जनाला आवाज दिला. जना, जना. तसं शोभा आणखी मागे फेकली गेली आणि जना जोर जोरात हसू लागली. तिचा आवाज बदलला होता.
शोभाला जाणवलं पाटलाच्या सुनेचा, शेर्पाचा आणि आता जनाचा बदललेला आवाज एक सारखाच होता. जना जोर जोरात ओरडू लागली, निघालं निघालं, बाहेर निघालं. मी जना नाय, रावसाहेब हाय, आठवतं का तुला? आणि जना जोर जोरात पुन्हा हसू लागली. शोभा धडपडत उठली. माझी आर्या कुठे जना? शोभाने रडत पण हिम्मत करून विचारलं. तसं जना पुन्हा जोर जोरात हसू लागली. जा शोध तिला, जना म्हणाली आणि तिने डोळे फिरवले. तिची काळी बुबुळ जाऊन आता तिचे डोळे पांढरे शुभ्र झाले होते. ते पाहून शोभा घाबरली आणि ती ओसरीच्या दिशेला पळाली. ती हिम्मत करून घराच्या मध्यभागी आली आणि प्रत्येक खोलीत जाऊन आर्याला शोधू लागली. मागून जनाच्या किंचाळण्याचा आणि विचित्र हसण्याचा आवाज येतच होता. शोभाने ठेवणीच्या खोलीचा दरवाजा उघडला. तोच सरकन मागून जना आली. तसे शोभा खोलीच्या मागे फेकली गेली. शोभा विव्हळत रडत उठली. जना, आपली आर्या कुठे सांग? शोभा विव्हळत म्हणाली. तोच जनाच्या उजव्या पायाच्या बाजूची साडी फाटली जाऊ लागली. ती फाटत फाटत मांडीपर्यंत गेली आणि जना जोर जोरात विव्हळू लागली. तिच्या उजव्या मांडीला काहीतरी होत होतं, काहीतरी हालचाल. काय होत होतं नक्की? चामड्याच्या आत काहीतरी हालचाल होत होती. जनाने एक जोरात किंकाळी फोडली आणि तिच्या मांडीतून थोडं रक्त येऊ लागलं. तिच्या मांडीवर एक चीर पडू लागली. तिथे जखम होऊन भळाभळा रक्त वाहू लागलं. शोभा मागे सरकली. ती प्रचंड घाबरली. असं वाटत होतं की काहीतरी तिच्या मांडीतून बाहेर यायचा प्रयत्न करतंय. आणि तेवढ्यात पुन्हा एकदा जना जोरात ओरडली आणि त्याच क्षणी तिच्या जखमेतून एक किल्ली बाहेर फेकली गेली. ती रक्तात माखलेली किल्ली उचलत आता जना परत हसू लागली. मला बंद करून ठेवलं होतं इतके दिवस. तुझ्या आईला अन बापाला काय गरज होती मध्ये पडायची? लय आले मोठे समाजसेवक. आता भोगा म्हणा आपल्या कर्माची फळं. मी कुणाला सोडणार नाही. मला बंदिस्त केलं इतकी वरीस, आता तुम्हाला सोडणार नाही. माझ्या भावांनी पैशापायी खून केला माझा आणि त्यांना तुम्ही वाचवलं. मी त्या सगळ्यांना मारणार होतो. एक तर गेला, दुसऱ्याला मारायला निघालो होतो. त्याआधीच तुझ्या आईबापांनी येऊन वाचवलं त्याला. सोडणार नाही, आता कुणाला बी सोडणार नाही. माझा खजिना कुणी चोरू नाही म्हणून म्या ही चावी माझ्या मांडीत बंद करून ठेवली होती. आधीच बक्कळ पैसा होता, पर मला सापडलेला खजिना माझ्याच हक्काचा होता. मला पाहिजे त्यावेळी मी तो संदुकीतून काढला असता, पर मला मारून टाकलं त्यांनी. ही किल्ली काढून घेतली. माझा जीव यातच होता. संदूक काय सापडली नाही त्यासनी. मला त्यांना खलास करायचं होतं, पर तुझ्या आईवडिलांनी वाचवलं त्यांना. आता तुमचं खरं नाही, जना बोलत होती. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत शोभा उठली आणि आर्याला आवाज देत पळू लागली. तिच्या मागे जना धावू लागली. तोच शोभा हवेतल्या हवेत उचलली गेली आणि परसाच्या दिशेला उतरली गेली. अचानक असं झाल्यानं शोभालाही काही कळलं नाही. शोभा पुन्हा उलट दिशेला धावून घराकडे पळाली. तिने देवाची उदी घेतली आणि बाहेर येऊन जनावर फेकली. तशी जना सैरभैर झाली. जोर जोरात किंचाळू लागली. तिचा चेहरा हातपाय वाकडे झाले आणि ती सरकन माडीवर पळाली. शोभाने पुन्हा आर्याला आवाज द्यायला सुरुवात केली, मात्र आर्या कुठेच दिसत नव्हती. माडीवर आणखी 3 खोल्या आहेत. ठेवणीच्या बाजूला साठवणीच्या 2 खोल्या आहेत. तिथे तर नाही आर्या. शोभाच्या मनात विचार आला. आज उगाचच एवढ्या मोठ्या घराचा शोभाला राग येत होता. शोभाने साठवणीच्या खोल्या पाहायचं ठरवलं. ती त्या खोल्यांच्या दिशेने पळू लागली. तिला पाठीला जबर मार लागला होता, त्यामुळे तिचा वेग कमी झाला होता. तिला आईदादांची खूप आठवण येत होती, पण त्यांना निरोप धाडायला काही पर्याय उपलब्ध नव्हता. ती साठवणुकीच्या खोलीत जात असतानाच तिला पुन्हा एकदा थंड वाऱ्याची झुळूक जाणवली. तिने मागे वळून पाहिलं तर तिथे शेर्पा होता.
त्याचा चेहरा अक्राळ विक्राळ झाला होता आणि तो काहीतरी पुटपुटत होता. शोभा किंचाळून मागे वळून पळू लागली. तोच शेर्पाने कुठल्या तरी गोष्टीने शोभाच्या डोक्यावर आघात केला. तसे शोभा खाली पडली. तिने डोक्याला हाताने दाबून धरलं आणि तिने शेर्पाकडे वर पाहिलं. शेर्पाच्या हातात ती बंदूक होती. हो, ही तीच बंदूक होती. आता ही बंदूक मी कुणाला देणार नाही. माझं इंग्रज सरकार तुम्ही लोकांनी घालवलंच ना शेवटी, आणि माझं बी अस्तित्व घालवायला निघाले तुम्ही. पर आता मी मुक्त आहे. लय दिस रगीत नाही मिळालं या बंदुकीला. तुझ्या माय बापाला त्या हॉस्टेलवाल्यांनी बोलावलं, बरोबर हेरलं त्यांनी मला. पर आता मी स्वतंत्र आहे. असे म्हणून शेर्पा जोर जोरात हसू लागला. आता शोभाला डोक्यालाही जखम झाली होती. पाठीला लागलेल्या मारामुळे आधीच तिचा वेग कमी झाला होता. आता डोक्याच्या जखमेमुळे तिचं डोकं गरगरत होतं. मात्र आर्यासाठी तिचा जीव कासावीस झाला होता. एवढं शोधून सुद्धा ती सापडत नव्हती. शोभा जमेल तसं जोर जोरात चालत होती. शेर्पा सुद्धा का कुणास ठाऊक पण डावा पाय घसरत चालला होता. त्यामुळे त्याचा वेग सुद्धा कमी झाला होता आणि त्यामुळे शोभाला दुसऱ्या खोल्या शोधायची संधी मिळत होती. विरुद्ध दिशेला गेलो तर पुन्हा देवघर आहे. मघासारखं देवाची उदी शेर्पावर सुद्धा टाकू शकतो, असा शोभाचा विचार चालू होता. मध्ये शेर्पा जोर जोरात हसत होता. जित्ता नाही सोडणार असे बोलत होता आणि शोभाचा पाठलाग करत होता. पण जणू त्याची शक्ती कमी झाल्यासारखं जाणवत होतं. शोभाला काहीच कळत नव्हतं. ती फक्त आर्यासाठी तळमळत होती. साठवणुकीच्या खोल्यात सुद्धा आर्या नाही. मग आर्या गेली कुठे? आर्या! शोभा जोरात किंचाळली. आर्या नक्की त्याच खोलीत असणार, शोभाच्या मनात विचार आला. आणि त्या विचाराने शोभाला पुन्हा दरदरून घाम सुटला. कारण त्या खोलीत जना होती. म्हणजेच ती वाईट दुष्ट शक्ती जनात होती. ती शक्ती आता मोकाट होती आणि स्वतंत्र असल्याने शक्तिशाली होती. त्या शक्तीपुढे आपला निभाव कसा लागणार, शोभाच्या मनात विचार आला. पण काहीही झालं तरी आर्याला वाचवायचंच होतं. शोभाच्या खांद्यावर पुन्हा जोरात आघात झाला. पुन्हा एकदा शेर्पाने शोभावर घाव घातला. तिचे केस ओढून तो तिला फरफटत नेऊ लागला. शोभाने गळ्यातल्या माळेला हात लावायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या गळ्यात माळच नव्हती. तिला रडू कोसळलं. इतक्या झटापटीत ती माळ कधी आणि कुठे पडली तिला काहीच कळलं नाही. शेर्पा तिला केसानं ओढत ओढत माडीच्या जिन्यापाशी घेऊन आला. तेवढ्यात आई आई अशी आरोळी आली. हा आवाज परसातून येत होता. म्हणजे कदाचित आर्या तिकडे होती. पुन्हा आई आई अशी आरोळी ऐकू आली. मात्र हा आवाज आणखी खोल आणि दिवाणखान्यातून येत होता. म्हणजे कदाचित आर्या दिवाणखान्यात होती. तिचा हा विचार चालू असतानाच पुन्हा आई आई असा आवाज आला. ह्यावेळी मात्र तितकाच आर्त स्वर, पण तो माडीवरून आला. आता एकसारखे आर्याचे आवाज घरातून घुमू लागले. शेर्पा हसू लागला. कुठली आरोळी खरी आणि कुठली खोटी काहीच कळत नव्हतं. आता शेर्पा शोभाला माडीवर नेऊ लागला. शोभा आर्याला आवाज देत होती. आर्या, आर्या बाळा कुठेस ग तू? मी तुला घ्यायला येते आर्या बाळा, असे म्हणून शोभा रडू लागली. तिच्या वेदना असह्य होत होत्या. शेर्पा तिला केसानं ओढत ओढत जिन्याने नेऊ लागला. एका पायरीवर कोपऱ्यात तिला तिची माळ दिसली. तिने पटकन त्या माळेला हात लावताच शेर्पा दूर फेकला गेला. आता शोभा जीव एकवटून माडीवर जाऊ लागली. आर्या नक्की त्याच खोलीत असणार यावर तिचा विश्वास होता. ती त्या खोलीच्या दाराशी पोहोचताच पुन्हा एक वाऱ्याची थंड लहर आली आणि एक जोरात किंकाळी फोडून जना तिच्या समोर येऊन उभी राहिली. तिचा तो भयंकर अवतार, सकाळी बघितलेली ती हीच जना का? तिचे ते मोकळे विस्कटलेले केस, फाटकी साडी, थंड पांढरे डोळे. शोभा संमोहित झाल्यासारखी झाली. तिला हलता सुद्धा येत नव्हतं. ना तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते. आणि आता जनाने किंकाळी फोडून तोंड आवासलं.
तिचं तोंड मोठं होत होतं आणि तिची किंकाळी एकसारखी वरच्या पट्टीत वाढत चालली होती. तेवढ्यात शोभाच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला आणि शोभाचं ध्यान तुटलं. शोभाच्या मागे तिचे आई दादा थांबले होते. दादांनी लागलीच पिशवीतून एक माळ काढली आणि जनाच्या गळ्यात टाकली. माळ गळ्यात पडताच जना बिथरली. तिची वर पट्टीतली किंकाळी हळूहळू कमी होऊ लागली. वेडेवाकडे हावभाव होत तिचा पांढरा फट्ट पडलेला चेहरा थोडा व्यवस्थित होऊ लागला. तिची डोळ्याची बुबुळं काळी होऊ लागली. शोभाच्या आईनं पाहिलं की जनाच्या हातात ती किल्ली होती. त्यांनी ती किल्ली काढून घेतली आणि उदीच्या छोट्या पिशवीत टाकली. जना अंगातून त्राण गेल्यासारखी झाली आणि पटकन खाली पडली. त्यांनी आधी जनाला त्या खोलीतून बाहेर आणलं. शोभाच्या आईने शोभाला मिठी मारली आणि शांत केलं. शोभाच्या आईच्या डोळ्यातूनही अश्रू येत होते. शोभा आणि तिच्या आईनं मिळून जनाला देवघरात नेऊन बसवलं. तिला पाणी प्यायला दिलं. तोपर्यंत शोभाच्या वडिलांनी ती किल्ली पुन्हा त्यांच्या कप्प्यात ठेवली आणि झाकण लावून त्या भोवती उदी पसरवून ठेवली आणि ते देवघराच्या दिशेने खाली येऊ लागले. तोच दरवाजा बाहेर शोभाच्या दादांना कुणीतरी आवाज देत होतं. बाहेर पाहिलं तर वाडीवरून पोलीस शिपाई आला होता. तुम्हासनी दवाखान्यात बोलवले, अर्जंट आहे बघा, तो शिपाई म्हणाला. दादा त्याला काही बोलणार एवढ्यात शिपायाच्या मागून शेर्पा आला आणि त्याने शिपायाला डोक्यावर मारलं. शिपायाला डोक्याला थोडं लागलं, मात्र त्याने शेर्पाला ढकललं आणि घाबरून तो घरात आला. हाव, हे काय? तो शिपाई खूप घाबरला. दादांनी त्याला धीर दिला. शेर्पा वेडीवाकडी तोंड करत विचित्र हसू लागला. काय रे, आलास वय? कुठं होता इतका येळ? मला काबीज केलं होतं ना. ते हॉस्टेल नंतर झालंय. माझ्या सरकारला घालवलं तुम्ही. त्यो आमचा अड्डा होता आणि राहणार. माझा अगदी पाय मोडला तुमच्या लोकांनी आणि नंतर मला मारून टाकलं. आता मी तिथं कुणाला राहू देणार नाही, कुणाला चित्ता सोडणार नाही. अरे इंग्रज सरकार असते तर लय इंगा दाखवला असता त्यांनी. पर म्या पुरेसा हाय तुमच्यासाठी. आता मी स्वतंत्र हाय. आणि तो बंदूक नाचवू लागला. पाय सरपटत पुढे येऊ लागला. तोच दादांनी एक माळ पिशवीतून काढली आणि त्याच्या गळ्यात फेकणार तोच शेर्पा म्हटला, नाही नाही, मी आता ताब्यात येणार नाही. त्यानं लागली शिपायाची बंदूक घेतली आणि स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. हे सगळं खूप अचानक झालं. कुणालाच काहीच कळलं नाही. सगळेच भेदरले होते. शेर्पा आता रक्ताच्या थारोळ्या पडला होता. सगळ्यांनाच खूप दुःख झालं होतं. दादांनी ती जुनी बंदूक घेतली आणि वर माडीवर जाऊन दुसऱ्या कप्प्यात झाकण लावून ठेवून त्याभोवती उदी पसरवून ठेवली. ते त्या खोलीत नजर फिरवणार तोच खाली कसला तरी आवाज आला आणि दादा पटकन खाली आले. परसाचं दार उघडलं गेलं आणि तिथून आर्या पळत पळत आली. तिने येऊन शोभाला घट्ट मिठी मारली. शोभानेही आर्याला घट्ट मिठी मारली आणि दोघी मायलेकी धाय मोकलून रडू लागल्या. तिने आर्याला विचारलं, बाळा, तिकडे कुठे होती तू? तू आधी का नाही आली इकडे? त्यावर आर्या म्हणाली, आई, मी रखमा आजीच्या कुशीत होते. तिनं मला जवळ घेतलं होतं. आर्याचे बोलणे ऐकून शोभाला काहीही कळेना. म्या हाय रखमा. एक आवाज कानावर पडला. दिसत कुणीच नव्हतं, फक्त आवाज येत होता. म्या हितच हाय, तुम्हा सगळ्यांच्या आजूबाजूला. माझा जीव गेला, पण म्या काय जाऊ नाही शकले. लेकराला आणि शोभाला बघून तर मला लय दुःख वाटू लागलं होतं की म्या का नाही त्यांचं लाड कराया जिवंत. पण तुम्हा सगळ्यासनी बघून लय बरं वाटत होतं. त्यावेळी मोरीत पडले आणि तिथंच गेले. पण तवापासून मी अशीच फिरतीया. कळत नव्हतं का अडकले होते. आता कळालं बघा की म्या का इथं होते. हे कार्य माझ्या हातून व्हायचं होतं. जवा जना येड्यागत करू लागली तवा लेकरू खाली एकटंच होतं. म्या पटकन आर्याला घेतलं आणि मोरीच्या बाजूला तिला दडवून ठेवलं. माझी शक्ती कमजोर म्हणून म्या आज जाऊन तिला वाचवू नाही शकले. पर पुरी शक्ती एकवटून लेकराला तेवढं पटकन बाहेर आणलं आणि लपवलं.
आता त्या साऱ्या शक्ती बंदिस्त झाल्या तवा हा दरवाजा उघडलाय बघा, रखमा म्हणाली. हे ऐकून शोभाला रडू कोसळलं. रखमा आजी, तुम्ही आत्ताही आमचं रक्षण केलंत. माझ्या मुलीला वाचवलं तुम्ही. तुमचे उपकार कसे फेडू मी? तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? शोभा रडतच म्हणाली. उपकाराची भाषा करता भय? आओ माझंच लेकरू ते बी. पर आता माझी जायची येळ जवळ आली आहे. तुम्ही सगळे खुश राहावा. येते मी, रखमा म्हणाली. आणि कुठून तरी एक किरण आला आणि देवघरात गेला. नका जाऊ रखमा आजी, नका हो जाऊ, असं म्हणून शोभा रडू लागली. तिला तिच्या आईनं धीर दिला. आज रखमा आजींना मुक्ती मिळाली शोभा. त्यांचे उपकार आपण खरंच कधीच फेडू शकणार नाही, शोभाची आई म्हणाली. काहीच वेळात जना हालचाल करू लागली. तसे शोभाची आई पुढे बोलू लागली. अगं हीच का जना? मला टांग्यावाल्या मावशी बोलली हिच्याबद्दल वरातीत पण लय वंगाळ झालं. नंतर सांगते. तू आर्याला बघ. मी आलेच. शिपाई दादा अजून इथंच आहेत. ते का आले होते ते विचारून येते. आई आणि दादा शिपायाला विचारू लागले की काय अर्जंट होतं. तेवढ्यात जनाला शुद्ध आली आणि ती रडू लागली. तसे सगळे तिच्यापाशी गेले आणि शोभाने तिला विचारलं, काय झालं जना? का रडतीयेस? आणि आता कशी आहेस तू? तायसाहेब, मला माफ करा, जना म्हणाली. अगं माफी कशाला मागतीयेस? तुला बरं वाटतंय का आता? आपलं संकट टळलंय आता. तुझ्या पायाला मलमपट्टी करू चल, शोभा म्हणाली. नग तायसाहेब, मला माफी द्या. म्या स्वयंपाक उरकला आणि म्हटलं जरा घर नीट नेटकं करून ठेवावं. मोठं घर, मला काम झेपणार नाही असं वाटलं होतं तुम्हासनी. म्हटलं तुम्ही यायच्या आधी सगळं घर साफ करून ठेवावं. इथलं झाल्यावर मी माडीवर गेले. त्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. तिथं आत शिरले तर मला वाटलं की त्या खोलीत लय धूळ हाय. समद्या काचेवर धूळ वाटली बघा. एक एक करून मी धूळ पुसाया कप्प्याची झाकणं उघडली आणि जोरात हवा आली. आणि नंतर काय झालं मला काय बी माहित नाही. थोड्या वेळापूर्वी तुम्ही उदी फेकली मायावर, तवा मला सूद आल्यासारखी झाली. लगेच माझं शरीर हलकं झालं आणि इकडं वर येऊ लागले म्या पुन्हा सूद हरपली. काय झालं हो ताईसाहेब? माझं चुकलं ना? जना म्हणाली. नाही ग, मला तुला या सगळ्याचीच कल्पना द्यायची होती बघ. पण दवाखान्यात अचानक जावं लागलं आणि तुला सांगायचं राहून गेलं. ती दोन्ही झाकणं लावली गेली आहेत आता. आपलं संकट टळलंय, शोभा म्हणाली. शोभा आणि जनाची बोलणी चालू होती. इकडे तो शिपाई अजूनही सुन्न होता. शिपाई साहेब, ठीक आहे सनव? हे सगळं एकदम घडलं हो. सांगा काय अर्जंट होतं? दादांनी विचारलं. शिपाई अजूनही धक्क्यात होता. तुम्हासनी बोलिवलं होतं कारण तिकडे हॉस्पिटलात काहीतरी वंगाळ झालंय. तुमची गरज आहे तिकडं, शिपाई म्हणाला. आणि इकडे जना म्हणाली, आओ ताईसाहेब, मी 2 नाही 3 झाकणं काढली होती. तिचे बोलणे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. सगळं इतकं पटकन झालं की दादांनी सुद्धा खाली येताना गडबडीत नीट पाहिलं नव्हतं. काय 3 झाकणं? हो बरोबर, मी विसरलेच. मी पण बघितली होती 3 कप्प्याची झाकणं काढलेली. मग तिसऱ्या कप्प्यात काय होतं? शोभा म्हणाली. चला निघावं आपण, इकडे शिपाई म्हणाला. आई, दादा, आम्ही पण येतो. आज जरा मला पण भीती वाटतीये, शोभा म्हणाली. अगं आता सगळं ठीक आहे घरात, पर तुला वाटत असन तर चला समदे. पर आम्ही सांगू तसंच करायचं, दादा म्हणाले. आई, दादा, शोभा, आर्या, जना आणि शिपाई सगळेच पोलीस जीपने दवाखान्यात आले. आई दादांबरोबर शोभाला जास्त सुरक्षित वाटत होतं. सगळे दवाखान्याच्या दरवाजापाशी आले. आर्याला थंड हवेत झोप लागली होती. बरेच गावकरी दवाखान्याबाहेर जमा झाले होते. जीप दवाखान्याच्या दाराशी येताच काही गावकरी जीप जवळ आले आणि आई दादांना काहीतरी सांगू लागले. टांग्यावाल्या मावशीही आल्या. त्यांच्याबरोबर अजून 2-3 गावातल्या ओळखीच्या बाया होत्या. मी पोरीकडे बघते. जना हाय, आम्ही हाऊत. लेकराला झोपू दे. तू जा आत आई बापा बरोबर, मावशी म्हणाल्या. शोभा जीपमधून खाली उतरली आणि दवाखान्यात जायला निघाली. तिच्या डोक्यात नाही ते विचार चालू होते.
पाटलाची सून, तिची डिलेव्हरी, मगासचा तिचा अवतार, सगळं ठीक असावं म्हणजे झालं, अशा विचारातच शोभा दवाखान्यात शिरली. 2-3 पोलीस, पाटील आणि पाटलीनबाई आणि गावातली काही मानकरी मंडळी तिथे थांबली होती. दादा आणि आईला डॉक्टरांनी एका कोपऱ्याच्या भिंतीवजा छोट्याशा खोलीपाशी नेलं. शोभाही मागे गेली. तिथे एका खुर्चीवर म्हादूच्या बहिणीला दोरखंडानं बांधून ठेवलं होतं. ती सुटायची धडपड करत होती आणि कसलेसे तोंडातून आवाज काढत होती. ती मान खाली घालून बसली होती, त्यामुळे तिचे लांब सडक काळेभोर केस जमिनीवर लोळत होते. हातापायांना दोरखंडाच्या जखमा होऊ लागल्या होत्या. दादांनी पिशवीतून एक माळ काढली आणि ते म्हादूची बहीण मंदीच्या गळ्यात टाकणार तेवढ्यात ती बोलू लागली. थांबा थांबा, वाईस थांबा, मी मंदी न्हाय, मंदी म्हणाली. मग कोण आहेस तू? मगा वरातीत निघालं बाहेर निघालं, तू घरी जा आधी, असं म्हणत तूच पळत होतीस ना? दादांनी विचारलं. दादांची ती वाक्य ऐकून शोभा दचकली. तिच्या हृदयात धडधड सुरू झाली. आता पुन्हा काय याची तिला भीती वाटू लागली. व्हय, मीच म्हणाले होते, तुमच्या घरातून म्या मुक्त झाले होते, मंदी म्हणाली. कोण आहेस तू, सांग लवकर, दादांनी पुन्हा विचारलं. तुम्हीच सांगा म्या कोणते, असे म्हणत मंदी गुरगुरू लागली. तू आधी मंदीला सोड, म्या माया टाकत नाही, दादा म्हणाले. मला तर जायचंच हाय, पर मी माझा बदला घेऊन जाणार हाय, मंदी म्हणाली. पण तू आहेस कोण आणि कसला बदला? दादा मंदीला प्रश्न विचारतच होते. मध्येच अंगाला झटके देत मंदी गुरगुरत होती. हे बघ, तू सांगितलं नाहीस तर आमासने कसं कळल, दादा म्हणाले. मंदी पुन्हा गुरगुरायला लागली. तसे डॉक्टर आले आणि सांगू लागले, ही मंदी आमची नर्स, तिच्या भावाचं लग्न वरात म्हणून सुट्टीवर होती. आता मघाशी जोर जोरात ओरडत दवाखान्यात आली. आधी त्या वॉर्ड बॉयला ऑपरेशनच्या कात्रीनं भोकसलं, तो तिथेच गेला. म्हणून आम्ही कसं तरी पोलिसांना बोलवलं. मग ती माझ्यावर घाव करायला लागली. हिच्या मागे वरातीतून काही गावकरी धावत आले. त्यांनी आणि मी मिळून तिला दोरखंडानं बांधलं. ती आम्हाला आवरत नव्हती. 10 हत्तींचं बळ आलंय तिच्यात. व्हय रे मर्दा, आज बळ आलंय माझ्यात, असं जोरात ओरडून मंदीने दोरखंड तोडला. जणू तिचं शरीर आखडलं होतं, अशा पद्धतीने ती हळूहळू उठू लागली. जसजशी ती सरळ होत होती तसतसं हाडं मोडल्याचा आवाज तिच्या शरीरातून येत होता. तिने खटकन मान मोडली आणि मानेला हिसका देऊन स्वतःचे केस मागे सारले. मंदीचा चेहरा खूप अकराळ विकराळ झाला होता. चेहऱ्याची चामडी जळून निघावी असा तिचा चेहरा काळवणला होता. ओठातून रक्त येत होतं. डोळे पांढरे झाले होते. डोळ्याच्या खाली लाल अर्धवर्तुळ झाली होती. झिपरे केस त्यात अजून भीतीदायक वाटत होते आणि तिने कर्णकर्कश किंकाळी फोडली. तशी ती भिंतीवजा खोली हादरली गेली. डॉक्टर घाबरला आणि दादांच्या मागे लपला. आईने हळूच ती माळ द्यायचा दादांना इशारा केला. तोच मंदीने आणखी एक किंकाळी फोडली आणि एका वेगळ्या आवाजात ती बोलू लागली. वहिनी साहेब, तुम्ही मध्ये पडू नका. या डॉक्टरच्या नरडीचा घोट घ्यायचा हाय मला. शोभाच्या आईला हा आवाज आता थोडा ओळखीचा वाटला. तो आवाज कुणा जवळच्याचा होता, पण कुणाचा हे लक्षात येत नव्हतं. कोण आहे तू? शोभाच्या आईने खूप मायेनं विचारलं. तसे मंदी रडू लागली आणि म्हणाली, वहिनी साहेब, तुम्ही ओळखला ना माझा आवाज? म्या हाय, म्या सखू. तसे सगळेच दचकले. सखू? सखू म्हणजे शेरपाची बायको सखू? दादांनी विचारलं. भय, म्या सखू, मंदी म्हणजे सखू म्हणाली. म्हणजे गावकरी सांगायचं ते खरंच होतं. तूच पछाडला होता हा दवाखाना, दादा म्हणाले. तसे सखू पुन्हा थोडी रागवली. तिचा आवाज वाढला. म्या पछाडला ना या दवाखान्याला, विचारा त्या डॉक्टरला, सखू म्हणाली. मला काय माहित नाही ही काय म्हणतीये. हिनच पछाडलंय सगळ्यांना, हिनच केलंय सगळं, डॉक्टर म्हणाला. आता सखू पुन्हा ओरडली. मी नाही हरामखोरा, तू केलंय सगळं. आज त्याचाच हिसाब घ्यायला आली आम्ही, सखू म्हणाली.
आणि ती पुन्हा चेकाळली आणि तिने डॉक्टरकडे धाव घेतली. तसे डॉक्टर बाहेर पळू लागला. तिने डॉक्टरच्या गचांडीला पकडलं आणि त्याला थांबवलं. सगळे त्या खोलीच्या बाहेर आले. सखू गुरगुरत बोलू लागली, दादासाहेब, वहिनीसाहेब, तुम्हाला मला काय करायचं ते करा, पण थोड्या येळानं. आधी मला याचा हिशोब लावायचा आहे, पण इतक्यात त्याला मारणार नाही मी, सखू म्हणाली. डॉक्टर पूर्ण घाबरून गेला होता. त्याला घामाच्या धारा लागल्या होत्या, पण सखूच्या तावडीत तो चांगलाच अडकला होता. मला माफ कर सखू, मला जाऊ दे, डॉक्टर घाबरत म्हणाला. असं सोडणार नाही तुला, दे कबुली, सखू म्हणाली. तसे दादांनी तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाले, बरं, आपण डॉक्टरला समज विचारू, तू आधी मंदीला सोड. तसं मंदी जोर जोरात हसू लागली. बाहेर जमलेले गावकरी सुद्धा आता घाबरले. तिने डॉक्टरला फरफटत दवाखान्याच्या दरवाजापाशी नेलं. तिथे बरेच गावकरी जमले होते. मंदीचा असा अवतार पाहून सगळे काही पावले लांब झाले. सगळ्यांना खूप भीती वाटू लागली. दादा, आई आणि शोभा मंदीच्या म्हणजेच सखूच्या जवळ गेले. सखूने डॉक्टरच्या जोरात कानाखाली वाजवली. ती इतकी जोरात होती की डॉक्टरच्या डाव्या कानातून रक्त येऊ लागलं. सखू, सखू, तुला डॉक्टरला विचारायचंय ना, ते विचार, पण असं करू नको, दादा म्हणाले. दादासाहेब, आज याचा एक साथीदार गेला. तिकडे माझा तो नवरा हैवान शेर्पा गेला. आता या दोघांची बारी हाय, असं म्हणत सखू जोर जोरात हसू लागली. तिने पुन्हा दुसऱ्या बाजूला डॉक्टरच्या कानाखाली मारली. आता डॉक्टरच्या उजव्या कानातून रक्त येऊ लागलं. हा हरामखोर माणूस, त्याचा वॉर्ड मधला माणूस इजा, आणि ही मंदी, लय वंगाळ काम केलंय ह्यांनी, सखू म्हणाली. अगं सखू, तू बाळणपणात इकडे आलीस आणि त्यातच गेलीस, त्यात यांची काय चुकी, असं विचारत शोभाच्या आईने परिस्थिती ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला. काय चुकी, सखू बेंबीच्या देठापासून ओरडली. तसे एक रक्ताची धार तिच्या तोंडातून निघून जमिनीवर पडली. ती एका हाताने पुसत सखू म्हणाली, इचारा या हरामखोराला, इचारा, त्योच काय ते सांगेल. आज सगळ्या गावाला सांगते माझी हकीकत. 7व्या महिन्याची पोटुशी व्हते मी. शेर्पा म्हणजे माझ्या हैवान नवऱ्यानं डॉक्टरकडे जाऊ तपासणीला म्हणून मला इकडं आणलं. माझ्या 2 लहान पोरी बी माझ्या बरोबर व्हत्या. 4 वर्षाची सीमा आणि 2 वर्षाची जीव. डॉक्टरनं मला तपासलं. माझ्या पोरी माझ्या उशाशीच थांबल्या होत्या. भूक लागली होती त्यांना. बराच वेळ झाला होता इथं येऊन. थोड्या वेळानं माझा नवरा आत आला आणि म्हणाला, काहीतरी हाय, आपल्याला काय कळत नाही ते, कसलीशी अजून तपासणी करायची हाय. मी म्हटलं त्याला, झाली की एक तपासणी. मला येड्यात काढत तो म्हणाला, अगं तसं नसतंय, तुला काय कळत नाही, म्या सांगतोय ना. मी लेकरांकडे बघून म्हणाले, यांना भूक लागली हाय, खायला न्या त्यांना. त्यावर तो म्हणाला, म्या नेतो त्यांना, तू तपासणी कर, मंदी नर्स हाय, काय लागलं तर सांग तिला, असं म्हणून शेर्पा पोरींना घेऊन निघून गेला. काही वेळानं डॉक्टर आला आणि मला इंजेक्शन दिलं. तसं सूत गेली माझी. सगळं काही कळत नव्हतं, पण काहीतरी जाणवत होतं मला. पोटातून काहीतरी कमी झाल्यासारखं वाटायला लागलं. जरा सूद यायला लागली तसं मंदीनं हात आणि त्या इजानं माझं पाय धरलं आणि डॉक्टरांनी सुरी मारली माझ्या गळ्यावर. म्या तडफडत जीव सोडला. माझा जीव शरीरातून निघाला, पण म्या इथंच भटकत राहिले, माझ्या बाळाला बघाया आणि माझ्या 2 लेकरांसाठी. थोड्या वेळात शेर्पा आला. मला लय रडू फुटलं. रडून सांगावं म्हटलं त्याला, पण माझा आवाज त्याच्यापर्यंत जाईना. मला माझं बाळ दिसेना. बघितलं तर डॉक्टर, मंदी आणि तो इजा शेर्पाला माझ्यापाशी घेऊन आला. शेर्पा हसला आणि माझ्या सोन्याच्या कुड्या डॉक्टरच्या हातात देऊन निघून गेला. त्यानं माझ्या 2 मुलींना बी मारून टाकलं. मी बाळंतीण, डिलेव्हरीत गेले म्हणून सीमा चिवला शहरात मावशीकडे पाठवलं असं गावात पसरवलं. पर खरं तर मला 3री बी मुलगीच होती आणि शेर्पाला ती आणि मी नको होती.
शेर्पाला वंशाचा दिवा पाहिजे होता. या सगळ्यांनी मिळून मला, माझ्या बाळाला मारलं. डॉक्टर बाईंना हे कळलं तेव्हा त्यांनी विरोध केला. लय चांगल्या होत्या त्या म्हणल्या मी पोलिसांकडे जाईन, तर ह्या हरामखोरांनी त्यांना पण संपवलं. शहरात दवाखाना टाकल्या डॉक्टर बाईनं आणि म्हणून त्या गावातून गेल्या असं पसरवलं. मग या डॉक्टरचा तो धंदा सुरू झाला. पोरगी असेल तर पैका घेऊन त्यांना मारून टाकायचा. म्हणायचा मी पछाडलंय दवाखान्याला आणि मीच मारतीये बाळ बाळंतीणला. दादा, वहिनीसाहेब, जेव्हा माझ्या कुड्या तुम्ही इथून घेऊन जात होता तेव्हाच कळालं की आता मी कैद होणार आणि मला डॉक्टरला काय करता येणार नाही. ज्यांचा जीव एखाद्या वस्तूत अडकला असेल त्या वस्तूंना आणि त्यांना बंधनात ठेवता तुम्ही त्या खोलीत. मला माहितीये की कुणाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही तसं करता. पर मी कुणाला बी मारलं नव्हतं. पर आज त्या खोलीत माझ्या कुड्यांचा कप्पा उघडला गेला आणि मी मुक्त झाले. आधी मी मंदीला गाठलं, नंतर त्या इजाला मारलं आणि मी आता ह्यांना बी जिवंत ठेवणार नाही. इतके बोलून सखू जोर जोरात गुरगुरू लागली. तेवढ्यात पोलीस अधिकारी पुढे येऊन म्हणाला, काय डॉक्टर, खरं आहे का हे? हा, अगदी खरं आहे. मी मान्य करतो. पैशापायी पोरींना मारत होतो मी. पोरगा असेल तर मला अजून पैसा मिळायचा. माफ करा मला. असं म्हणत असतानाच दादा आणि आईंनी सखूला अडवेपर्यंत सखूने डॉक्टरची जीभ पकडली आणि सर्व शक्तीनिशी ओढून काढली. डॉक्टरच्या तोंडातून घळ्या रक्त वाहू लागलं. तो तडफडू लागला आणि काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. आता माझा हिशोब चुकता झाला. मी येते. या हरामखोरांना बाईची ताकद काय असती ते दाखवून चालले मी. माझं बाकी कुणाशी वैर नाही. असं म्हणत सखूने हवेत उडी घेतली आणि ऑपरेशनच्या चाकूने मंदीचा गळा कापला. रक्ताच्या चिळकांड्या सगळीकडे उडू लागल्या आणि मंदीचं शरीर जमिनीवर जोरात कोसळलं. तिच्या हातातून सखूच्या कुड्या खाली पडल्या. दादांनी त्या छोट्या उदीच्या पिशवीत ठेवल्या. आता या कुड्या त्या खोलीत न ठेवता त्या ते पाण्यात सोडून देणार होते. सखूसाठी सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं. इकडे सखू मुक्त झाली आणि आतून बाळाचा आवाज आला. पाटलाच्या सुनेला मुलगी झाली होती. सगळ्यांना आनंद झाला. आई आणि बाळ सुखरूप होतं. आता सर्व परिस्थिती नीट झाली म्हणून सगळ्यांनी देवाचे मनापासून आभार मानले आणि सर्व आपापल्या घरी रवाना झाले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.